यूट्यूब सुरू करताना बहुतेक लोक एकच मोठी चूक करतात आणि ती चूक म्हणजे सगळ्यांसाठी कंटेंट बनवण्याचा प्रयत्न. तुम्हाला वाटतं हे व्हिडिओ सगळ्यांना आवडेल, पण प्रत्यक्षात यूट्यूबला कळतच नाही की तुमचा व्हिडिओ नेमका कोणाला दाखवायचा आहे. त्यामुळं व्ह्यूज येत नाहीत, रीच मिळत नाही आणि हळूहळू मोटिवेशन संपते. कॉमेडी निश असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. यूट्यूबवर वाढायचं असेल तर आधी एक गोष्ट क्लिअर ठेवा, तुमचा व्हिडिओ कोणासाठी आहे? बिगिनरसाठी आहे की ॲडव्हान्ससाठी आहे? शिकवण्यासाठी आहे की एंटरटेन करण्यासाठी आहे? जोपर्यंत तुम्ही हे ठरवत नाही तोपर्यंत कितीही चांगला व्हिडिओ असला तरी तो चालत नाही. यूट्यूबला स्पष्ट सिग्नल हवा असतो, गोंधळ नको. आजपासून एक निर्णय घ्या, एक निश निवडा, एक ऑडियन्स ठरवा आणि त्याच्याच समस्यावर सलग व्हिडिओ बनवा. सुरुवातीला व्ह्यूज कमी येतील, पण लोक येतील आणि तेच लोक पुढे तुमचा चॅनल वाढवतात. यूट्यूबवर यश एका व्हिडिओने येत नाही, योग्य दिशेने टाकलेल्या अनेक व्हिडिओने येतं. आपल्या व्हिडिओला रिलेटेबल असं डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स म्हणजेच हॅशटॅग आपण यूज केले आहेत का हे पण बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. आजकाल काही लोक डायरेक्ट चॅट जीपीटी वापरून तिथलं ते टेक्स्ट कॉपी करून आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये टाकतात. यामुळे पण आपलं व्हिडिओ किंवा चॅनल सस्पिशियस ॲक्टिव्हिटीमध्ये जातं. चॅट जीपीटीची मदत घ्या, पण लक्षात येण्यासाठी घ्या. नेमकं आपल्याला काय लिहायचं आहे आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं डिस्क्रिप्शन टाईप करा. थंबनेल पण खूप महत्त्वाचा आहे. थंबनेल आपल्या व्हिडिओला साजेसं, आपल्या व्हिडिओला तो रिप्रेझेंट करतोय असा थंबनेल असणं जरुरी आहे. सोबत टायटल आपल्या व्हिडिओला रिप्रेझेंट केलं पाहिजे. टायटल पाहून जर कुठला ऑडियन्स आपला व्हिडिओ पाहतोय किंवा यूट्यूबला वाटलं टायटल वेगळं आणि व्हिडिओमधलं कंटेंट वेगळं आहे, तर तो व्हिडिओ डेड होऊ शकतो किंवा तो ग्रोथ होणार नाही. ही चूक टाळली तरच ग्रोथ सुरू होईल. मी पण एकाच निशमध्ये काम करतोय, पाहूया आपण सोबत ग्रोथ होऊया.